दुसऱ्या दिवशी हळूहळू जिथे पाखरं त्यांची घरटी सोडत होती तिथे अजूनही अग्निहोत्री मेन्शन झोपेच्या अधीनच होतं. काय करणार, काल अग्निदेवांच्या महान पराक्रमाने सगळ्यांच्या झोपेचे 3:13 वाजलेले आणि त्याची पनिशमेंट त्यांनाही मिळाली होती. आता रात्री प्रत्येक जण झोपलंच लेट होतं तर सकाळी त्यांचे डोळे कायच उघडणार होते ना. पण ह्यांची सकाळ अजून झाली नसली तरी त्या मॅडमची झोप तर झाली होती ना, जी आज फक्त तिच्या डॅडाबरोबर झोपलेली. कारण तिची मम्मा तर तिच्या बू बरोबर झोपली होती ना. आणि हीच तर अग्निदेवांची पनिशमेंट होती. काल सिया मिठीत नसल्याने त्याची झोपही बराच टाइम त्याच्यावर रुसून बसली होती. किती टाइम इकडून तिकडे वळवळत पडलेला तो. पण शेवटी वैतागून आपल्या प्रिन्सीला मिठीत घेत त्याने डोळे मिटले होते. तेव्हा कुठे जाऊन साहेबांना झोप लागली होती. पण आत्ता ह्या मॅडमची जशी झोप चाळवली तशी ती डोळे चोळतच इकडे तिकडे पाहू लागली. तसं तिला आज चक्क तिच्या डॅडाला बाजूला झोपलेलं पाहून काय तो आनंद झाला. सकाळी सकाळी त्या गोड चेहऱ्यावर किती ते गोंडस हसू पसरलं. तिचं इवलूसं बोट तोंडात घालत मॅडम कितीतरी टाइम हातपाय हलवत तिच्याकडे तोंड करून झोपलेल्या तिच्या डॅडाकडे बघून हुंकारत होत्या. जणू त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न चाललेला तिचा. ती अशी काय त्याला बघत होती जणू हिची मम्मा हिला हिच्या डॅडाला बघूच देत नाही. डाडा घ्या, पण ही जागी असताना हिला दुसऱ्यांनी झोपलेलं कसं बघवेल ना. तिचं जसं बघून झालं ती उपडी होत उठून बसली. तो बिचारा आज कधी नव्हे ते इतका गाढ झोपलेला की त्याला हा मिनी आतंक उठलाय हे समजलंही नाही. नुकतीच झोप लागली होती वाटतं त्याला. डाडा तिने आवाज देऊनही तो उठला नाही बघून आता तिच्याकडे पर्यायच राहिला नाही. म्हणजे तिच्या दरबारात बाकीच्यांनी झोपणं तिला जणू मंजूरच नव्हतं. तिने अग्नेयकडे एकटक आधी बघून घेतलं आणि पुढच्या सेकंदाला अग्नेयच्या चेहऱ्यावर तिच्या त्या नाजूक पण तितक्याच हलक्या हाताने अशी काय प्रेमाने ठेवून दिली की अग्नी तर खडबडून जागाच झाला. मॅन, त्याच्या बरोबर नाकावर मारलं होतं या मॅडमने. डाडा त्याला उठलेलं बघून या कार्टीला काय तो आनंद झाला बघा. ती त्याला हाणून ही बाया टाळ्या वाजवत होती. जणू हिचा सत्कार करण्यासारखंच काम केलेलं हिने. ओ प्रिन्सी, व्हॉट्स रॉंग विथ यू? यू हर्ट मी एंजल. तुझ्या मम्माला तुझ्या हातातल्या ह्या बँगल्स काढायला सांगितल्या होत्या पण तिने मुद्दाम ठेवल्यात या. बिचारा अग्नी नाक चोळत वैतागतच त्याच्या या आगाऊ कार्टीच्या हातातल्या चांदीच्या तोड्यांकडे पाहतो. पण तिला असं हसताना बघून त्याला कायच तिच्यावर रागवता येणार होतं ना. तसंही तो कधी तिला रागे भरायचाही नाही. त्याची प्रिन्सी होती ती. तिचे 100 गुन्हेही माफ होते. आणि राहिला प्रश्न रागवण्याचा तर ते डिपार्टमेंट त्याची जाना बरोबर हँडल करायची. आणि त्यात तिच्यासोबत तिच्या डॅडालाही ऐकून घ्यावं लागायचं. शेवटी तिला बिघडवण्यामागे तिच्या मते फक्त त्याचा तर हात होता. आजही अग्नेयची मॉर्निंग अगदी सुंदर झालेली पण काहीशी अपूर्णही. कारण नेहमीच त्याची मॉर्निंग त्याच्या दोन्ही प्रिन्सेसला बघून व्हायची. पण जेव्हा तो उठायचा त्या दोघीही झोपलेल्या असायच्या. पण आज त्याची भले एक प्रिन्सेस त्याच्या जवळ नव्हती तरी तिच्या या कार्बन कॉपीने त्याच्या दिवसाची सुरुवात अगदी सुंदर केलेली. गुड मॉर्निंग माय एंजल. अग्नेयाने त्याच्या या आगाऊ पिल्लाला उचलून घेत प्रेमाने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तशी तीही खुश होत त्याच्या गालावर हाताने थोपटत त्याच्याशी तिच्या भाषेत बोलू लागली. मॅडमची झोप पूर्ण झाल्यामुळे
अगदीच खुश होत्या त्या. पण जसं तिच्या काही लक्षात आलं तशी तिची नजर इकडे तिकडे फिरू लागली. ते बघून अग्नीला तिचं हसूच आलं, कारण तिलाही उठल्या उठल्या तिची मम्माच लागायची. हा गुण तिने कदाचित अग्नेयकडूनच घेतला होता. व्हॉट हॅपन्ड बच्चा? अग्नेयने तिच्याशी बोलतच तिला घेऊन बेडवरून उठला, कारण आता पुढे काय होणार ह्याची त्याला पूर्ण कल्पना होती. मम 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 घ्या. मॅडमने सियाचा जप करत डोळे भरायला सुरुवात केली देखील. काल रात्री आपल्या बाजूला झोपलेली मम्मा सकाळी उठल्यावर मिस्टर इंडिया झाली की काय या विचारात त्या लेकराला रडू फुटायला लागलेलं. काय करणार, कशीही असली तरी आपले डॅडा काही दुसरी मम्मा आणणार नाही हे तिला माहीत होतं, म्हणून ह्याच मम्मावर काम चालवत होती ती. पण आता तीही दिसेना तर कायच करायचं ना त्या लेकराने. डोंट. ती सुरू व्हायच्या आतच अग्नेय तिला घेऊन तडक बाहेर पडला. पण त्यातही त्या लेकराला आपला डॅडा आपल्याला रडू नको बोलतोय की दटावतोय या आविर्भावात त्याच्याकडे असं काय पाहिलं की अग्नेयला एक क्षण तिच्या त्या केविलवाण्या एक्सप्रेशनचं हसूच आलं. कसली गोड लेक होती त्याची. लिफ्ट ग्राउंड फ्लोअरवर पोहोचून तिचा डोअर उघडलाच होता की या कार्टीने अचानक असं काय भोकाड पसरलं की क्षणभर अग्नेयही अवाक झाला. म्हणजे आता लिफ्ट मध्ये तर हा गुणी जीव अगदी शांत होता. मग अचानक हिला झालं काय या आविर्भावात तो क्षणभर सदम्यात गेलेला. अरे बाबा, तुझ्या या प्रिन्सीच्या नाटकी करामती बघायला कधीतरी घरी थांब, म्हणजे ती आपली गरीब म्हातारी हिला का शिव्या घालते ते कळेल तुला. तुझ्या समोर गुणी दिसणारा हा लवंगी बॉम्ब तू गेल्यावर पार न्यूक्लिअर मध्ये कन्वर्ट होतो. पण तिच्या त्या एका भोकाडासकट पूर्ण अग्निहोत्री मेन्शनचा अलार्म क्लॉक वाजून जो तो हडबडून जागा झाला आणि रूमच्या बाहेर आला. विष्णू ही रीटाला परत झोपायला सांगून बाहेर आला. यार, काय किटकिट आहे, कोणाचं बाळ रडतंय? असली मुलं जन्माला घालायचीच का जी विनाकारण कंठ ताणत असतात? श्रीजा मॅडमही झोप मोडल्याने चिडचिड करतच बाहेर आल्या. पण जसा तो आवाज आरवच्या रूम पर्यंत गेला, इथे दरवाजाला टेकून बसलेल्या आरवने खाडकन डोळे उघडले. रात्रभर ते लेकरू एक सेकंदासाठीही झोपलं नव्हतं. तिथेच त्या डोअरला टेकून बसलेला तो. हा आवाज तर बाळाच्या रडण्याचा आहे, पण मेन्शन मध्ये कसा? हनीला बेबी झालंही. त्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने आरव घाईतच उठून पळत खाली यायला. शेवटच्या पायरीवरच त्याचा पाय अडखळला आणि त्याचे डोळे असे काय मोठे झाले की त्याला क्षणभर स्वतःवरच विश्वास बसला नाही, कारण समोर त्याला त्याचा भाई एका गोड बाळाला शांत करताना दिसत होता. त्या इवल्याशा जीवाच्या अंगावरही डार्क पिंक कलरचा नाईट ड्रेस होता आणि तिचे ते काळेभोर केस पूर्ण पसरले होते. तरी किती कमालीची सुंदर दिसत होती ती. त्यात तिचे ते डार्क गुलाबी ओठ, मोठाले बोलके डोळे आणि गुलाबी पडलेले गाल. खरंच कमालीचं सौंदर्य लाभलेलं त्या जीवाला. आणि का लाभणार नाही ना? ब्युटी आणि बीस्ट या दोघांचं बेस्ट कॉम्बिनेशन होती ती. अवघं वर्षाचं गोंडस असं बछड होतं ते, जे रडतानाही नजर लागण्याजोगं गोड दिसत होतं. प्रिन्सी, वाय आर यू क्राईंग बच्चा? वेट अ सेकंड, मम्मा इज कमिंग. आपल्या पिल्लाच्या डोळ्यातले ते मोती बघून अग्नेय तर अस्वस्थ झाला. अग्नी, अरे काय झालं की टोला? नुकत्याच बाहेर आलेल्या सुवर्णाने काळजीने विचारलं. मॉम, ती आत्ताच उठली आहे. अग्नेय बोलतच होता
की अग्नी, अरे बाप झालास तरी तुला तुझ्या लेकीला शांत करता येत नाही. फुक्कट फुक्कट गेला रे जन्म तुझा. या संधीतही विष्णूने रडणाऱ्या कीटोचे गालगुच्चे घेत अग्नेयला बडबडून घेतलं. ओ रिअली? असं असेल तर तू माझ्या प्रिन्सीला शांत करून तुझा जन्म सार्थकी लाव बघू. तसही आता बाप तर तूही होणारच आहेस ना, तेवढीच तुला प्रॅक्टिस होईल. विष्णूच्या बोलण्यावर अग्नेय त्याच्यावर चिडलाच आता. तसं विष्णूने एक नजर कीटोकडे पाहिलं. मी घेतलं असतं रे, पण जिथे ती तिच्या डॅडकडे शांत होत नाही तिथे माझ्याकडे काय होणार. विष्णूला तर लहान मुलाला घ्यायला जमतच कुठे होतं ना. पोरं काढत तर होता तो, पण त्याला घेणार कोण काय माहीत. तुम्ही दोघं जरा गप्पा का? ती रडत आहे आणि तुम्ही एकमेकांना डिवचायची संधी शोधताय. अग्नी, दे तिला इथे, मी बघते तिच्याकडे. सुवर्णाने त्या दोघांना दटावत कीटोला स्वतःकडे घेतलं. मम मम मम. तसं कीटो तिला रडतच तिची मम्मा कुठे आहे विचारू लागली. काय झालं माझ्या परीला? का रडतय माझं बाळ? सुवर्णा कीटोला प्रेमाने शांत करत थोपटू लागली. तिला काय होणार आहे? मॅडमला मेन्शन मधली शांतता आवडली नसेल म्हणून तिनेच तिचं सागर संगीत सुरू केलं. आजी ही काहीशी वैतागतच डुगुडुगु चालत बाहेर आली आणि इतका टाइमची घसा फाडून रडणारी ही आगाऊ कार्टी तिला बघून एकाएकी शांत झाली. जणू समोरून येणारा हा गोलू मोलू पांडा तिला तिचा टेडीच वाटला असावा. आजीला बघून, कीटोला शांत झालेला बघून सुवर्णाच्या ओठांवर हलका हसू आलं. सुवर्णा, दात पाडेन हा मी, उगाच हसू नको. आजीने स्वतःच्या सुनेवरही दात ओठ खाल्ले. वा आजी, तुम्हाला बघूनच कीटो शांत झाली. असं काय काय मॅजिक केलात तुम्ही? विष्णूलाही आश्चर्य वाटलं, पण त्याच्या या प्रश्नावर आजीचं तोंड बघण्यासारखं झालं ना, कारण ती त्याला कायच सांगणार होती ना की ही गदडी तिच्या पेंग्विन वॉकला बघून शांत झाली म्हणून. स्वतःच्या इज्जतीचे धिंदोडे कोण काढणार बरं? अरे यात मॅजिक काय? ही मला बघून ह्यासाठी शांत झाली कारण हिच्या बापाला तर कधी जमलं नाही, पण त्याची लेक तरी मला मान देते. आजीच्या तोंडून निघालेल्या या एका वाक्यावर आरव तिथेच पायऱ्यांवर मटकन बसला. श्रीजाजी तिच्या रूम बाहेरून हे सर्व बघत होती. तिनेही तोंडावर हातच ठेवला. हे बाळ माझ्या भाई आणि बहिणीचे आहे. आरवचे डोळे अतीव आनंदाने काटोकाट भरून आले. आपल्या भाई आणि बहिणीचं बाळ. फक्त तिला समोर बघूनच त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. पण त्यांनी त्याला त्यांच्या या आनंदापासून लांब ठेवलं. हा विचार येताच त्याच्या हृदयात तीव्र वेदना झाली. आता आपण आपल्याच कुटुंबाला इतके परके झालो का? हा विचारही आता त्याला करवत नव्हता. पण त्यातही त्याचे अश्रू त्याला अडवताच आले नाही. समोर त्या लुटूपुटू चालणाऱ्या डॉलवरचं लक्ष हटवणंही त्याला जमत नव्हतं. नुकतीच चालायला शिकली होती वाटतं ती, म्हणून मॅडम पडत धडपडत चालत होत्या. थोड्या वेळापूर्वी भोंगा पसरणारा हाच का इवलूसा जीव, या गोष्टीवर कोणी विश्वास तरी ठेवणार होतं का? कारण आता ती अग्नेयच्या पायात उभा राहून विष्णू तिच्याशी बोलत होता तर हसत होती. आधारासाठी तिच्या डॅडाच्या पायाला पकडलेलं तिने. पण जसं तिचं लक्ष आरववर गेलं, ती काही क्षण तिथे स्तब्ध झाली आणि तिला एकाएकी शांत झालेलं बघून सगळ्यांचं लक्ष ती बघत असलेल्या दिशेकडे गेलं. तसं त्या सगळ्यांच्या हृदयात
कालवा कालव झाली. त्याचा चेहरा बघून तर अग्नेयाने त्याचे डोळे गच्च मिटून घेतले, कारण ह्या क्षणी तो काय विचार करत असेल त्याला चांगलंच माहीत होतं. त्या कोणाला काय रिॲक्ट करायचं समजतही नव्हतं. सगळे जागेवरच स्टीफ झालेले की आपल्या या मॅडम लडखडत त्याच्याकडे जाऊ लागल्या. तसंही ते सगळ्यांच्या डोळ्यात अजूनच आश्चर्य उतरलं, कारण अनोळखींना बघून ती डायरेक्ट रडायला लागायची. पण आरवला बघून ती रडली तर नाहीच, पण स्वतःहून त्याच्याकडे चाललेली ती जाऊन त्याच्या अगदी समोर झाली, तरी आरवने रडत तिच्यावरची नजर हटवली नव्हती. काका, पण जसं तिने आरवच्या तोंडावर थोपटत बोलायला सुरुवात केली तसा मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. अग्नेयचा कंठही भरून आला. आज पहिल्यांदा कोणाला तरी तिने एकदम स्पष्ट हाक मारलेली, आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तिचा काका होता, तिचा आरव. पण तिने त्याला ओळखलं कसं? कारण जन्मल्यापासून आजच तर बघत होती ती त्याला. पण आरव तो मात्र त्या हाकेसरशी त्या इवल्याशा पाखराला मिठीत घेत हमसून रडू लागला. जिथे सगळ्यांनी त्याला झिडकारलं होतं तिथे त्या इवल्याशा जीवाने त्याला स्वीकारलं होतं. मग काय वाटतं तुम्हाला? आपली कीटोच आता ही झालेली पतझड नव्याने फुलवेल का? तो एवढासा जीवच परत पूर्ण कुटुंबाला जवळ आणेल का? यासाठी ह्या स्टोरीला आवर्जून कनेक्टेड राहा, कारण ह्या पुढचे सगळे भाग ब्लॉकबस्टर असतील याची मी आत्ताच खात्री देतीये. कारण आत्ता एक नव्याने सुरू होणारी एक थरारक लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला भेटेल. त्यासाठी आपल्या हृदयाचे कप्पे सांभाळून ठेवा. आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्स करून तर सांगाच. पण आवडला असेल तर लाईकही करा, कमेंट्सही करा, आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअरही करा. पण ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरच सबस्क्राईब करा, कारण ह्या स्टोरी सोबत लवकरच माझ्या नवीन येणाऱ्या स्टोरीजचाही पोस्टर मी रिलीज करेन. त्यामुळे त्या स्टोरीजचा तुमचा प्रतिसादच ठरवणार ती स्टोरी कधी टाकायची ते. त्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही माझ्या नवीन स्टोरीसाठी एक्साइटेड आहात की नाही.